बरीच मुलं आहेत इंजिनिअरिंगची समोर बसलेली, ती सुद्धा UPSCचा अभ्यास करत असतात. त्यांना सुद्धा वाटत असतं कलेक्टर व्हावं, IPS व्हावं. पण तुमच्या परीक्षेची तयारी आणि त्यांच्या परीक्षेची तयारी, माझ्या मते परिस्थिती सारखीच असेल. पण काळ तो असाच असतो की काही मोहाचे क्षण असतात किंवा अभ्यासाचं नियोजन असतं. तर तुमच्या परीक्षांची तयारी कशी होती आणि ते यशात रूपांतर कसं झालं, जेणेकरून यांना त्याच्यातून टिप्स घेता येतील की अभ्यासाचं नियोजन आणि कसं केलं होतं तुम्ही त्यावेळेला? ग्रॅज्युएशनला आपण ज्यावेळेस अभ्यास करतो त्याच्यामध्ये बरेच जण टॉपर येतात, काही कमी येतात. म्हणजे पासिंगपासून 100% पर्यंत आपलं व्हेरिएशन असतं. आतापर्यंत जर कोरिलेशन बघितलं, आपल्यापैकी जर काही असतील, काही मेरिटमध्ये 10वीला आलेले असतील, काही 12वीला आलेले असतील, काही ग्रॅज्युएशनला टॉपरमध्ये 70मध्ये असतील, 80मध्ये असतील वगैरे, किंवा ग्रेडिंगमध्ये असतील. आपल्या अगोदरच्या काही बॅचेस किंवा आपल्या आजूबाजूच्या काही बॅचेस, मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांचा कॉलेजमधल्या, शाळेमधल्या मेरिटचा संबंध आणि करिअरचा संबंध आपण थोडा लावून पहा. म्हणजे 10वीला मेरिटमध्ये आलेला तो 12वीला आला का? 12वीला मेरिटमध्ये आला तो ग्रॅज्युएशनला उशीर राहिला का? किंवा ग्रॅज्युएशनला गोल्ड मेडल भेटलं पण तो करिअरमध्ये किती सक्सेस झाला? याचं डायरेक्ट कोरिलेशन नाही आहे आणि इन्व्हर्सली पण नाही आहे. ही इंडिव्हिज्युअल टू इंडिव्हिज्युअल डिपेंड करतं. पण करिअरमध्ये जे कोण सक्सेस होतात ते सर्वच पहिल्यापासून हुशार असतात असं नाही आहे, किंवा पहिल्यापासून मेरिटोरियस स्टुडंट असतात असं नाही आहे. तसं जर असतं तर आईन्स्टाईनपासून सर्व जे ग्रेट लोक आहेत ते कधीच झाले नसते. कारण ते कधीच अकॅडमिक्समध्ये त्या काळात कॉलेजमधल्या, शाळेमधल्या दे वर नॉट आउटस्टँडिंग पर्से. कोणते ग्रेट माणसं घ्या, महात्मा गांधी, फादर ऑफ द नेशन घ्या, शाळा कॉलेज लाईफमध्ये ते आउटस्टँडिंग होतं असं कधी वाटलं असेल तर दाखवा मला. नाही. याचा अर्थ शाळा कॉलेजमध्ये आउटस्टँडिंग नसलेलेच होतात का असा अर्थ नाही आहे. असा अर्थ नाही आहे त्याचा. त्याचा अर्थ असा आहे, किंवा दुसऱ्या पद्धतीने विचारतो, सर्वसाधारणपणे आपल्या आजूबाजूला आपण वावरत असताना कलेक्टरचा मुलगा तो हुशारच असणार, एक समज असतं. पुढाराचा मुलगा हुशारच असला पाहिजे, तो पुढारी आहे, आईवडील आहे, असला पाहिजे. शाळेमध्ये शिक्षकाचा मुलगा आहे तो पहिलाच येणार. तो काय येणार त्याची कारण आपण वेगळ्या पद्धतीने करू शकतो, पण हे समज असतात सर्वसाधारणपणे. म्हणजे 90% लोकांना जर मी हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर हो हेच येतं, नाही असं कोणी म्हणत नाही. पण ज्यावेळेस मी याचं कारण विचारतो ते कारण मला कोणी सांगत नाही. म्हणजे कलेक्टरचा मुलगा किंवा मुलगी हुशारच पाहिजे, हो असला पाहिजे का? कारण बाप हुशार आहे किंवा आई हुशार आहे म्हणून. म्हणजे हुशार ही जेनेटिकली असते हे सायन्सने आतापर्यंत तरी प्रूव्ह केलेलं नाही आहे, किंवा ती संसर्गजन्य असते असंही काही प्रूव्ह झालेलं नाही आहे. मग हे समज किंवा गैरसमज असं का आहे? ह्या डेप्थमध्ये आपण जात ना. आपण बऱ्याच वेळेस काय होतं की आपण अजम्पशन करतो सगळ्या गोष्टीचं. त्याचं कुटुंब पहिलं सगळे शिकलेले, सगळेच मेरिटमध्ये, हाय मेरिटमध्ये, नवीन नवीन आपला काही वाटत नाही, नॉर्मल आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये येतात त्याच्यात नाविन्यपूर्ण काहीच नाही आहे, असं नॉर्मल. तो आला नाही तर नाविन्यपूर्ण होऊ शकतं. म्हणजे असं का? ह्या डेप्थमध्ये ज्यावेळेस विचार करतो आपण त्यावेळेस त्याचे कारण आपण शोधले पाहिजे. आणि दॅट इज व्हेअर ॲप्लिकेशन ऑफ माइंड, ॲप्लिकेशन ऑफ एफर्ट्स आपण ज्याला म्हणतो ते महत्त्वाचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ही एक क्वेश्चन विचारायची सवय नाही. क्वेश्चन विचारायची म्हणजे नाही ते प्रश्न आपण विचारतो, जे विचारायला पाहिजे ते विचारत नाही. राईट क्वेश्चन विचारले पाहिजेत. म्हणजे एखादा मुलगा 10वीला मेरिटला येतो, 12वीला येतो, ग्रॅज्युएशनला येतो, पहिल्यापासून तो टॉपमध्ये असतो शाळेमधून का, हा प्रश्न आपण का विचारत नाही? एक्सेप्ट की तो बॅकग्राऊंड चांगला आहे, त्या कुटुंबातला आहे, हा प्रश्न सोडून की दुसऱ्या दृष्टीने का बघत नाही? किंवा सचिन तेंडुलकरचा मुलगा आता क्रिकेटर झाला तर आपल्याला काही आश्चर्य वाटणार नाही. काय वडिलांचे गुण होते, आले त्याच्यात, काय आश्चर्य वाटणार नाही का? असं आपण त्या दृष्टीने का बघतो? आणि त्या ज्यावेळेस इनडेप्थमध्ये आपण प्रश्न विचारू, इनडेप्थमध्ये त्याचा विचार करू, त्यावेळेस त्याचे उत्तर सापडतात आपल्याला. एखादा विद्यार्थी ज्यावेळेस पहिला येतो
दुसरीला पहिला येतो, पाचवीला पहिला येतो, म्हणजे पहिला म्हणजे तसेच पहिल्या टॉपमध्ये आहे. व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट इन दॅट लीग, त्या लीगमधला हुशारमधला तो नेहमीच का असतो, किंवा ती मुलगी नेहमीच टॉपर का असते, किंवा एखादी मुलगी क्लासिकल डान्सर पहिल्यापासून आवडत होते, ते क्लासिकल डान्सरमध्ये सगळ्या टॉपमध्ये असते, किंवा इंजिनिअरिंगला एखादा मुलगा मॅथ्समध्ये पहिल्यापासून टॉप, तर का त्याला मॅथ्स पहिल्यापासून त्याच्या ब्रेनमध्ये आलेलं आहे म्हणून असतं का? नाही आहे. मुलगा तो शिक्षकाचा म्हणून टॉप येतो का? नाही आहे. तो पुढाऱ्याचा मुलगा आहे म्हणून त्याला सगळ्या गोष्टी येतात का? नाही आहे. याचं उत्तर शोधण्याचा ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो आणि ते खरं त्यांच्या यशाचं गमक असतं आणि तो आपण शोधला पाहिजे आणि तिथं आपण पावलं टाकले पाहिजेत. एखादी गोष्ट ज्यावेळेस घडते त्याच्या पाठीमागे पहिली गोष्ट काय असते ते विचार यावं लागतो डोक्यामध्ये. ती प्रोसेस थॉट पासून चालू होते, ऍक्शन नंतर होते. मग हे थॉट कोणता याला, तर मी ज्यावेळेस पहिला येतो, मी टॉपर असतो, पहिल्या वर्गात आलो, दुसरीत आलो, 10वीत आलो, 12वीत आलो, ग्रॅज्युएशनला आलो, ही माझी सवय झालेली असते. इट बिकम्स माय हॅबिट ऑफ व्हॉट, टू बी इन द टॉप. ते जोपर्यंत माझी सवय होत नाही तोपर्यंत मी यशस्वी होऊ शकत नाही, किंवा टॉपर राहू शकत नाही, किंवा त्या लीगमध्ये राहू शकत नाही. मग ही सवय कशी घडणार, किंवा आपल्यापैकी आता कॉलेजचे विद्यार्थी आहेत, एखादा मुलगा असतो त्याच्याकडं, आता टू व्हीलर असतं की नाही मला माहीत नाही, आमच्या काळात बाईक म्हणजे बायसिकल आणि टू व्हीलर्स असायचे, बाकीचे बसनी यायचे किंवा कसे तरी, पण बाईक अशी असायची एखादी की तो नेहमीच नवीन असल्यासारखं वाटायचं, एकदम क्लीन. आपण त्याला काय म्हणतो, त्याची बाईक एकदम टिपटॉप असते. एखादी मुलगी असते, तिचा ड्रेसिंग सेन्स खूप छान असतो, कमेंट काय असतं, तीच एकदम सुंदर. मी सिविक सेन्सच्या भाषेत बोलतोय, कारण मी कधी टॉन्ट कोणावरती केले नाही आणि आता या काळात कुणाला करणं शक्य पण नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे, तर हा सवयीचा भाग आहे की डेली त्याची बाईक स्वच्छच असली पाहिजे, चांगलीच असली पाहिजे, डेली ती मुलगी चांगल्या ड्रेसमध्येच येते ते बघितलंच पाहिजे. किंवा कॉन्ट्ररी, एखादा मुलगा असतो, शूज नवीन असतो पण कधी पॉलिशच केलेला नसतो, काय घाण नेहमी घालतो, सवय. तर आपण जे आहोत, जे काय आहे, सक्सेस फेल्युअर जे काय आहे, इट्स ॲक्च्युअली इज द रिझल्ट ऑफ युअर हॅबिट्स. इट्स ॲक्च्युअली रिझल्ट ऑफ युअर हॅबिट्स. गुड ऑर बॅड, गुड रिझल्ट्स, गुड हॅबिट. It is not because your habits are good because you have got good results. No, your habits are good. That's what you are getting good results. Your habits are bad, you are going to get bad results. म्हणून एखादा कॅन्डिडेट ज्यावेळेस मेरिटमध्ये 10वीला, त्याला माहीत असतं की नाही आपल्याला 12वीला यायचं, मग मला प्रयत्न करावे लागतील, मग ग्रॅज्युएशनला यायचं, मग प्रयत्न करावे लागतील. बरेच असे असतात की 10वीला मेरिटमध्ये येतात, 12वीला येत नाहीत. याचा अर्थ त्याची सवय बिघडली. सवय बिघडली. आता कोणती सवय होते, ज्यावेळेस एखादा शिक्षकाचा मुलगा नेहमी टॉपमध्ये येतो, त्याच्या पाठीमागं, नॉट सगळे शिक्षक, काही शिक्षकाच्या बाबतीत आपण जे बोलतो त्याच्याबद्दल बोलतो, तो शाळेत जातो, शाळेत होताना शिक्षक सांगता, आई वडील म्हणून सांगता की होशी टिपटॉपपणे, कारण तो ज्यावेळेस शाळेत शिकवत असतो तो एक्सपेक्ट करत असतो, शिक्षक किंवा ती शिक्षिका, की माझे विद्यार्थी कसे असावेत, हे त्याच्यासमोर आयडियल असतं शिक्षक. म्हणून त्या दृष्टीनं आपण आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की तुझे कपडे व्यवस्थित पाहिजेत, क्लासमध्ये तू अटेन्शन दिलं पाहिजे, खेळामध्ये तुला प्रावीण्य पाहिजे, तू पुस्तकही वाचलं पाहिजे. हे ज्यावेळेस तो समोरच्याकडून एक्सपेक्ट करतो, तीच सवय आपल्या मुलाला किंवा मुलीला तो लावण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून वेळेवर शाळेत जाणे, शाळेतून आल्यानंतर वेळेवर घरी येणे, घरी आल्यानंतर जो काय खेळायचा वेळ असेल, जेवायचा, तो झाल्यानंतर त्याचा अभ्यासाला बसणे, असं अभ्यास करून घेणे, अभ्यासाची त्याला सवय लावणे, रिडिंगची सवय लावणे, हे रिपिटेटिव्ह होतं. डे आफ्टर डे, मंथ्स आफ्टर मंथ्स, इयर आफ्टर इयर. आणि हे जे रिपिटेशन आहे सवयीचं, मग तो तुमचा स्वभाव बनतो. सवय आणि स्वभावामध्ये फरक आहे. सवय ही एका गोष्टीची असते, स्वभाव हा सगळ्या गोष्टीचा असतो. म्हणून तुम्ही ज्यावेळेस
स्टार्टिंगला म्हणलं की तुम्ही ताठ मारेल, मी एका ठिकाणी ताठ आणि दुसऱ्या ठिकाणी खाली असं नाही राहू शकत. तो माझा स्वभाव पाहिजे, नाही तर मग तो स्वभाव नाही, तो माझा स्थायी भाव. व्हॉट इट मीन्स, याचा अर्थ एवढाच आहे, यू आर डेव्हलपिंग सर्टन कॅरेक्टर. तुमची सवय असते, सवयीने तुमचं स्वभाव होतो. दॅट इज हॅबिट्स, हॅबिट्स लिडिंग टू युअर character, building up character. Multiple habits becomes your nature and this nature ultimately is reflected in character. ज्यावेळेस आपण कॅरेक्टर म्हणतो की तुमची संस्कृती अशी आहे, म्हणजे नेमकं काय, तुमचं डे टू डे गोष्टी अगदी एंड टू एंड, चालण्यापासून बोलण्यापासून वागण्यापासून हे होतं. ही सवय चांगल्या लावल्या त्याचे परिणाम चांगले होणार आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा, मी ग्रॅज्युएशनचं बोलत नाही आणि त्याला कारण आहेत, कारण ग्रॅज्युएशन लेवलपर्यंत आपला बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. आपण ज्यावेळेस फॉरेन कंट्रीजमधलं एज्युकेशन बघतो, पर्टिक्युलरली US किंवा युरोपियन युनियनमधलं, आणि त्याला टॉप 20 किंवा आयव्ही लीग US ज्याला म्हणतो, का तुमच्यापैकी काही जणांना ते माहीत असेल, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा याच्यामध्ये त्याचे क्रायटेरिया ज्यावेळेस बघतो ते वेगळे असतात, आपल्याकडे वेगळं असतं. म्हणून ग्रॅज्युएशनला किंवा 12वीला आपण गोकणपट्टी करणं, प्रेडिक्शन करणं, प्रेडिक्शनच्या आधारे प्रश्नाच्या सारे उत्तर, आणि ते येणारे ते प्रश्न, हे टॉपिक येणार तेवढे करायचे, तेवढेच उत्तर लिहायचं, उत्तरला मार्क भेटणार, मार्क भेटले की आपण टॉपमध्ये येणार. हा जनरल ट्रेंड आहे, हा जनरल ट्रेंड आहे. आणि म्हणून आपल्याकडचे प्रोफेशनल कोर्सेसचे विद्यार्थी, मग ते मेडिकलचे असतील, इंजिनिअरिंगचे असतील, अगदी BA असतील, सायन्सचे असतील, ते तिकडे सक्सेस का होऊ शकत नाही. इव्हन फॉर दॅट मॅटर IITचे असतील, फॉर दॅट मॅटर आपले IITs टॉप 100 कधी असलेल्या दिसल्या नाही, किंवा टॉप 100 कोणतीही युनिव्हर्सिटी इंडियामध्ये आपल्याला दिसलेली नाही. वर्ल्डच्या रँकिंगच्या दृष्टीने बोलतं, इंडियामध्ये IIT IIS हे चांगलं आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही, म्हणजे तुम्ही इंडियाशी कम्पेअर करताय. पण जगामध्ये ज्यावेळेस कम्पेअर करता, वी आर नेव्हर इन टॉप. त्याचं कारण असं आहे की नेचर वेगळं आहे, तिथं ॲप्लिकेशन ऑफ व्हॉट यू लर्न, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग याच्यावरती फोकस असतो. आपल्याकडे रोट लर्निंग आहे, थिअरिटिकल. म्हणून आपण काय करतो, KG मुलगा गेला की त्याचा पाडे किती याच्याशी फुसरकी मारतो. माझा 4 वर्षाचा मुलगा, त्याला 10वीचा पाडा येतो. अत्यंत मूर्खपणा. त्या काळात त्याने ॲक्च्युली चालायचं कसं, बोलायचं कसं हे शिकलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही त्याला धडे शिकवताय. हा मूर्खपणा आहे, कारण तुम्हाला चालता आलं नाही, बोलता आलं नाही आहे, तर ते शिक्षणाला काही अर्थ राहणार नाही आहे. म्हणजे पेन कसा धरायचा ही ताकद यायच्या अगोदर तुम्ही त्याला लिहायला होता, हा मूर्खपणा आहे. म्हणजे आपल्या अंगणवाडीचा उद्देश काय होता, किंवा प्री अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन ज्याला म्हणतो ECE, किंवा आपल्याकडे आता KG वगैरे, त्याचा उद्देशच आहे की तुमचे मोटर ऑर्गन्स हे व्यवस्थित व्हावेत, चालता व्यवस्थित यावं, बोलता व्यवस्थित यावं, इंटरॅक्शन करता यावं. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. करतो काय, अंगणवाडीत केलं की झालं, अल्फाबेट सुरू, सर्कल सुरू, हे शेप सुरू, हे ॲनिमल सुरू, नो. अँड दॅट इज वेट. सेम वे आपलं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पण चालू राहतं, सेम वे. आता मला माहीत नाही तर तुमच्या कोणत्या इंजिनिअरिंगमधल्या कोणत्या विंग्ज आहेत, ऑल सगळे आहेत. ओके, मी आर्ट्सचा विद्यार्थी, त्याच्यामुळे मला इंजिनिअरिंग मला काय जास्त माहीत नाही आहे. पण ज्यावेळेस समजा एखादा कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे सगळे तर, किंवा ITचा पार्ट आहे, तुम्हाला प्रश्न विचारला तर ॲट द मोस्ट काय विचारणार, व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हाऊ कॅन इट कॉन्ट्रीब्यूट, राईट, किंवा डेव्हलपमेंटमध्ये वगैरे वगैरे ह्या प्रकारचे प्रश्न विचारले जाते. ते विचारले जातात की मला माहीत नाही, इंजिनिअरिंगचा मी विद्यार्थी नाही आहे म्हणून. US ते जर तुम्ही IT कंपनीत गेला, म्हणजे युनिव्हर्सिटीत गेला, ते तुम्हाला हा प्रश्न विचारणार नाहीत. दे विल आस्क यू टू डू इट, दे विल आस्क यू टू डू इट. म्हणजे आज NDTVच्या बातम्या ऐकताना आपण ऐकतो, व्हॉट इज द लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज, ते कोणता, त्याच्यावरती सांगता की टेल मी का म्युझिक येतं, ॲडव्हर्टाईज येते आजकाल. दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ते तुम्हाला तिथं करावं लागतं. आपल्या इथं ग्रॅज्युएशनला व्हॉट इट कॅन कॉन्ट्रीब्यूट हे थिओरिटिकल झालं. स्पर्धा परीक्षेमध्ये एक्झॅक्टली दिस इज देअर. आणि मी स्पर्धा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस लेवलचं बोलतो, NDAची असेल किंवा कोणत्या असेल, ऑलमोस्ट थोड्याफार फरकाने डिपेंडिंग ऑन द नेचर ऑफ द एक्झाम एक्झॅक्टली ते असतं. तिथे हे विचारलं नाही व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे नाही विचारणार. प्लीज कमेंट ऑन आर्टिफिशियल इंटेलिजन्स लीडिंग टू अनएम्प्लॉयमेंट इन इंडिया.
दिस विल बी द क्वेश्चन. म्हणजे स्पर्धा परीक्षेचा किंवा UPSCचा प्रश्न असेल तो असा असेल. मग तो आर्ट्सवाला विद्यार्थी किंवा मेडिसिनचा विद्यार्थी किंवा इंजिनिअरिंगचा, नो डिस्क्रिमिनेशन. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एम्प्लॉयमेंटवरती इंडियाच्या नेगेटिव्ह परिणाम होईल याच्यावरती भाष्य करा. आणि हा प्रश्न 2 मार्कासाठी असू शकतो, 20 मार्कासाठी असू शकतो, 60 मार्कासाठी असू शकतो. आणि हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. आता तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती भरपूर काही वाटलं, त्याचा अल्गोरिदम तयार करता येतंय, पण डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्याचं कशी ॲप्लिकेशन माइंड केलंच नाही, विचार केलाच नाही, तर यू आर नॉट गुड फॉर दिस सर्व्हिस. म्हणजे तयारी करायची आहे स्पर्धा परीक्षेची, ती ग्रॅज्युएशनच्या किंवा PGच्या दृष्टिकोनातून करायची नाही. तर पहिली गोष्ट तुम्हाला जी लक्षात ठेवायची आहे, स्पर्धा परीक्षा कोणती, मी UPSCच्या बाबतीत बोलत नाही, एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन, एनी, मग ती MPSCची असेल, PSIची असेल, NDAची असेल, आर्म फोर्सेसची असेल, बँकिंगची असेल, सिव्हिल सर्व्हिसेसची असेल, एनी, तर ते पहिलं ती परीक्षा कशासाठी घेतली जाते हे वाचा अगोदर. अनफॉर्च्युनेटली आपण ते कधीच वाचत नाही, अगोदर ते वाचा. आणि म्हणून UPSCचा किंवा सिव्हिल सर्व्हिसेसचा तुम्ही जर त्याचा ऑब्जेक्टिव्ह वाटलं तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर लिहिलेलं असतं, दिस एक्झाम इज नॉट टू टेस्ट युअर नॉलेज, दिस इज टू टेस्ट युअर ॲबिलिटी. तुमची ॲबिलिटी चेक करण्यासाठी ही एक्झाम घेतली जाते, नॉलेज चेक करण्यासाठी नव्हे. का? कारण प्रिलिम एक्झामला तुमचं नॉलेज चेक झालेलं आहे, प्रिलिममध्ये जे पास झाले याचा अर्थ यू आर हॅव्हिंग सफिशियंट नॉलेज, संपलं. आणि ते मार्क मेरिटमध्ये काउंट होत नाहीत. त्यासाठी ते होत नाही, त्याचं कारण ते की तुम्हाला स्क्रीनिंग टेस्ट आहे, त्या स्क्रीनिंगच्या तुम्ही वरती आहात, मीन्स यू आर केपेबल. सरळ सरळ त्याचा अर्थ तेवढा आहे. मेरिटमध्ये कोण येतं? मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स कंबाईन टुगेदर, म्हणजे मेन्स क्वालिफाय झाला तर इंटरव्ह्यू आणि दोघांच्या मिळून मेरिट लिस्ट होते. हे ते का ठेवले? कारण तुम्ही बेसिक मिनिमम लेवल आहात, हे प्रिलिममध्ये झालेले म्हणून ते बाजूला तुम्ही काढले. त्या स्क्रीनिंगमधले जे काही टॉपचे 1000, 10,000, 2 लाख जे काय असतील त्याच्यामधून तुम्ही जी ॲबिलिटी त्या पोस्टच्या योग्य, ज्यासाठी ती ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे, ही चेक करण्यासाठी परीक्षा घेतली जाते. मग प्रश्न कसा असतो? महात्मा गांधी याच्यावरती 2 मार्कात 20 शब्दात प्रश्न लिहायचा असतो उत्तर, 200 शब्दात 20 मार्काचा लिहायचा असतो, 10 शब्दात 100 शब्दात लिहायचा असतो, आणि 60 मार्कामध्ये महात्मा गांधीवरती 600 शब्दात लिहायचा असतो, किंवा 200 मार्काचा एशे असतो महात्मा गांधीवरती, याच्यापैकी तुम्हाला काहीही लिहिता आलं पाहिजे. ही ॲबिलिटी झाली. महात्मा गांधी आपण सगळ्यांनी अभ्यास केला आहे, ह्या दिवशी जन्मले, हे केलं, ते केलं, सगळ्यांना हिस्ट्री माहिती आहे, कारण आपलं फादर ऑफ द नेशन हिस्ट्री सगळ्या. मग सगळ्यांना सारखे मार्क पडतात का? नाही. का? कारण मी आता जर प्रश्न विचारला महात्मा गांधी 2 मार्कासाठी काय लिहिणार, तर 90% उत्तर हेच येणार, 2 ऑक्टोबर 1969 जन्म झाले, त्यांनी सत्याग्रहामध्ये भाग घेतला, भारतास स्वातंत्र्य मिळवून दिले, ह्या डेटला हे झाले, संपले. याच्यापेक्षा जास्त नाही, कारण 20 शब्द तुम्हाला लिहायचं आहे. याला किती मार्क भेटतील? अर्धा सुद्धा भेटणार नाही, अर्धा सुद्धा भेटणार नाही. का? त्याचं कारण असं आहे, महात्मा गांधीचं कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला 20 शब्दात लिहिता आलं पाहिजे. त्याचा जन्म नाही विचारला, सगळ्यांना माहिती आहे, त्यासाठी मार्क कशाला पाहिजेत? आणि एक्झॅक्टली शाळेमध्ये आपण महात्मा गांधी म्हणलं की 2 ऑक्टोबर 1869, बरोबर बोललोय का चुकतोय मी? मलाही आठवत नाही आता डेट. याप्रमाणे आपण झालो होतो, कारण आपल्याला पाठ करण्याची एवढी सवय आहे. त्यांचा डेथ कधी, त्याचा मृत्यू कधी, इव्हेंट कोणती, 1918 पोरबंदरला गेले, 1900 चंपारणला गेले, का हे गेलं का ते गेले. आय एम नॉट सेइंग ते इम्पॉर्टंट नाही, ते इम्पॉर्टंट आहे, पण 20%, 80% बाकीचं आहे, त्याच्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. तसंच अगदी जिनेटिक्स असेल, क्रोमोझोम्स असतील, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, मेडिकल सायन्स असेल, यू टेक एनिथिंग, स्पर्धा परीक्षा तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग आणि डिसिजन मेकिंग अबिलिटी तुमच्याकडे आहे की नाही हे बघितलं जातं. ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करता त्या पोस्टची अबिलिटी तुमच्याकडे आहे की नाही, आणि हे तुमचं मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू याच्यामधून चेक केलं जातं. मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू. आता आपला फोकस काय असतो? तुम्हाला जर म्हणलं की महात्मा गांधीवरती प्रश्न येणार, तर आपण वाचायला सुरुवात काय करतो? त्यांची सगळी बायोग्राफी वाचतो.
बायोग्राफी वाचू नका असं माझं म्हणणं नाही. बायोग्राफी वाचा. इट विल बी गुड फॉर मेकिंग रिसर्च ऑन महात्मा गांधी. यू कॅन बिकम PhD डॉक्टर, बट नॉट नेसेसरली यू विल सक्सेस इन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन. नॉट नेसेसरली. कारण तो तुमचा एक पार्ट आहे. 20% to 30% एवढाच पार्ट आहे. रिमेनिंग जो पार्ट आहे त्याच्याकडे तुम्ही बघत नाही. त्याला क्रिटिकल कॉन्ट्रीब्युशन असेल, ॲडव्हान्टेजेस असतील, डिसॲडव्हान्टेजेस असतील, डिसिजन मेकिंग असेल, जे ॲप्लिकेशन ऑफ माइंड या दृष्टिकोनातून जोपर्यंत त्याच्याकडे अभ्यासाकडे बघत नाही तोपर्यंत ते प्रॉब्लेम राहणार. आणि म्हणून उत्तर लिहिता नाही आपल्याला जी सवय झालेली आहे, माहिती लिहिणं म्हणजे उत्तर लिहिणं, हे जे आहे हे चुकतो. इन्फॉर्मेशन हा उत्तराचा फक्त आणि फक्त 1/5 पार्ट असतो, और ॲट द मोस्ट 1/4, 20 to 25%. बाकीचे जे पार्ट्स आहेत ते आपण कधी बघितलेले नसतात. मी जरा तुम्हाला आता प्रश्न विचारला की सर्वात अवघड प्रश्नाचे उत्तराचे भाग किती, एकही उत्तर देऊ शकणार नाही. मला छातीत ठोकून मी सांगू शकतो. असेल कोणाला तर सांगा. सर्वात अवघड जो उत्तर असतो म्हणजे प्रश्न, त्या उत्तराचे भाग किती आहेत, पार्ट्स ऑफ द आन्सर, एनीबडी सांगू शकाल? नाही. खूप झालं तर काय, प्रस्तावना असते, उत्तर असतं आणि कंक्लुजन असतं, हा एवढं बोलू शकू. हा इझिएस्ट ऑफ द क्वेश्चन आहे, त्याचे 3 भाग आहेत. मी डिफिकल्ट क्वेश्चन जो आहे त्याचे 9 भाग असतात उत्तराचे. कधी विचार केलाय? नाही. पण आपल्याला मार्क तर भेटतात. आणि म्हणून ज्या वेळेस इव्हन ग्रॅज्युएशनला किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला 2 मित्रमैत्रीण असतात, सारखाचा अभ्यास केलेला असतो, एकाने एकही पुरवणी लावले नसते, दुसऱ्याने 10 पुरवणी लावलेले असतात, उत्तर पुरवणी न लावलेलं असतं की त्याला 80 भेटले आणि मला 60 भेटले. असेसमेंटमध्ये प्रॉब्लेम आहे, आपलं उत्तर त्याच्यावर तेवढं असतं. कारण त्यांनी पुरवण्या न लावता मार्क्स भेटले आणि मी पुरवण्या लावून भेटले नाही. म्हणजे मार्क्स पुरवण्याला पाहिजेत का उत्तराला पाहिजेत? कारण त्यांनी सक्सिंट शब्दामध्ये, कमीत कमी शब्दामध्ये जो प्रश्न विचारलाय, जे अपेक्षित आहे ते उत्तर लिहिलंय. कंप्लीट आणि करेक्ट आन्सर ज्याला म्हणतो. आपण उत्तर लिहितो, कंप्लीट अँड करेक्ट लिहित नाहीत. एक तर ते इनकम्प्लीट असतं किंवा इनकरेक्ट असतं किंवा दोन्ही असतं. म्हणजे एक तर 9 पाठ असं हेच माहीत नाही, त्याच्यामुळे 9 पाठ लिहिण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे आपल्या शरीराचं उदाहरण जर द्यायचं तर बॉडीचे तुमचा हात बाजूला केला तर बॉडी व्यवस्थित दिसेल का तुम्हाला? उत्तराचं तेच होतं ना. तुमचे तर हातच लिहित नाही, कधी पायच लिहित नाही, कधी कधी तर डोकंच लिहित नाही, मग कसं होईल? कारण तुमचं उत्तर कंप्लीट महत्त्वाचं असतं. तशी तुमची बॉडी आहे ते कंप्लीट असेल तर योग्य आहे, नाही तर त्याला आपण काय म्हणतो, लुळा पांगळा, डिसेबल्ड. तसं उत्तर तुमचं आहे डिसेबल्ड. आता डिसेबल्ड असेल तर जेवढे पार्ट्स असतील त्याच्यापैकी मार्क्स पडतील. 9 पैकी 5 मार्क्स पाठ लिहिले तर 5 पैकी भेटतील. म्हणजे पर्यायाने तुमच्या 20 पैकी तुम्हाला 5 मार्काचा असेसमेंटच होणार नाही, 15 पैकीच होणार. त्याच्यापैकी जे कमी पडेल ऑटोमॅटिक तुमचे मार्क कमी कमी होत जाते. सांगायचा मुद्दा एवढा आहे की ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे करताना आपण जे इन्फॉर्मेशन घेणं, इन्फॉर्मेशन गोळा करणं जे बघतो तिथं थांबतो. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास इथून पुढे सुरुवात होतो. इन्फॉर्मेशन गॅदरिंग इज फर्स्ट स्टेप, but there are many steps to be followed. Information to be converted into knowledge and knowledge to be converted into ability. ही जी प्रोसेस आहे ही स्किल तुम्हाला डेव्हलप करावं लागणार आहे. आणि ती स्किल केली त्याच्या आधारे तुमची असेसमेंट होते. ते जर केलं तर त्याच्यामध्ये होऊ शकतं.